थोडंसं सिटीमधून आम्ही आतमध्ये आल्यानंतर आत्ता जरा बरं वाटलं, कारण थंड हवा आणि हीच हवा आम्हाला पाहिजे होती आणि हेच क्लायमेट पाहिजे होतं. ह्या वातावरणासाठी आम्ही थोडंसं मुंबई सोडून आम्ही थोडं एन्जॉय करायला आलो आहे, कारण सगळेच वैतागलेत. जॉब ऑफिस म्हणजे सगळं बॉसचं किटकिट हे सगळं ऐकून वैतागलेली माणसं आज माझ्यावर आलेली आहेत आणि फक्त टेंटमध्ये झोपायला. गाडी लागेल मला वाटतं, लागेल लागली नाही लागली नशीब काढली. काय बात आहे बघ, ह्याला काय गरज आहे आता जायची. आता परत तो मागे येणार बघायची, ह्याला परत ते घ्यायचंच नाही. अरे मागे ना भाऊ, तो परत अटकणार. बाकी टेंट कॅम्पिंग भरपूर आहेत, पण इथले टेंट कॅम्पिंगचा विषय जरा वेगळा आहे, तो तुम्हाला समजेल आजच्या व्हिडिओमध्ये. हा जो प्रकार आहे ना, हा आपल्या कोकणात भेटत नाही, त्यामुळे हे प्यायला जी मजा येते भाऊ, आणि खास करून ही अळणी आपल्या कैलास भाऊंसाठी. आपण कैलास भाऊ मला वाटतं ट्राय केलं, त्यांच्या मला वाटतं भेटते कोल्हापूर साईडला, आपल्या कोकणात भेटत नाही. आपल्या कोकणात भेटत नाही. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वॉन्डर विथ सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, दुपारचे 12:30 वाजलेत आणि मी निघालो आज टेंटमध्ये झोपण्यासाठी, टेंटची मजा घ्यायला. टेंट कॅम्पिंग बोलतात त्याला. तर थंडी पण आहे जबरदस्त, त्यामुळे ह्या वर्षाची 2025 आपली शेवटची राईड आणि शेवटचा नाईट स्टे होणार आहे. त्यामुळे भरपूर सारे मित्र, भरपूर सारे असे नाही पण जे खरोखर ज्यांना आवड आहे आणि जे नेहमी माझ्यासोबत येतात तेच माझ्यासोबत आज येणार आहेत. आणि त्यांना मी पहिल्यांदाच घेऊन चाललोय जिकडे मी पहिल्यापासून जातो टेंट कॅम्पिंगसाठी तिकडे. सो तुम्हाला पण तो लोकेशन आवडेल, तो गाव आवडेल, तर मी नक्की तुम्हाला सांगेन ह्या व्हिडिओच्या एंडिंगला तो समजेल तुम्हाला मी कुठे चाललोय. तुम्हाला आवडला तर नक्की टेंट कॅम्पिंगला जा, खूप छान आहे. आणि ॲक्च्युली मी ह्याच्यासाठी जातो, तिकडेचे फूड क्वालिटी आहे ना एक नंबर, मला खूप आवडतं तिकडचं जेवण, त्यासाठी मी चाललोय. आणि थंडी तर कडाक्याची थंडी आहे, त्यामुळे खूप धमाल येणार आहे. आणि ह्या वर्षाची एक शेवटची आपली जी राईड आहे आणि शेवटचं एक नाईट स्टे आहे, त्यामुळे मित्रांसोबत धमाल करायचे. कारण 31st आम्ही विचार करतो, पण 31ला ना बुधवार असल्यामुळे सुट्टी पण मारायची नाही, प्लस 31ला ना कुठेच जायचं नाही न चुकता पण, कारण एवढं फुल बेकार अवस्था असते ना बाहेर, त्यापेक्षा अगोदर जाऊन एन्जॉय करायला काहीतरी आणि घरी बसा 31ला. तर आता मी निघतोय, टॉप बॉक्स टाइम बॅग सगळं अगोदरच मी ना गाडीवर सगळं लोड करून आले. आता फक्त जॅकेट आणि हेल्मेट घालून निघायचं. गाड़ी अपनी रेडी है, अभी खाली क्या है हवा भरने का है. अभी ये घुमाने का भाई इतना हालत ख़राब होता है ना घुमाने के लिए, वो सब लगाया ना उसको तो पूरा हेवी हुआ है, हेवी बाइक. ओ चला निघूया. बरोबर वाजलेत 12:45. मी सांगितलं 2 वाजता भेटूया, काल ठरलेलं 3 वाजता, पण बघितलं तर ट्रॅफिक खूप दिसते लोणावळ्याला, त्यामुळे मी म्हटलं लवकरच भेटू. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्धमंपर रवणाचा प्रवास सुखद होऊ दे. खूप दिवसानंतर बाहेर पडतोय. हा गरम तर होतं आहे थोडं, पण ठीक आहे. न्यू टँक बॅग, न्यू हँड ग्लोव्ज निकलते हे. काय झालं? ओके स्टँड. चला, सगळं तर घेतलं. मोबाईल कुठे आहे माझा? मोबाईल, अच्छा मोबाईल आहे, मोबाईल इकडे आहे. हा एक मोबाईल इकडे आहे. ओके ठीक आहे, तेच महत्त्वाचं असतं. नाही तर घाई गडबडीत मोबाईल इथे जातील तर काही उपयोग नाही जाऊन. पहिल्यांदाच असा दुपारचा मी निघतोय कुठेतरी. ॲक्च्युली जायचं होतं मला ऑफिसला, म्हटलं हाफ डे घेऊन निघेन असं माझा प्लॅन होता, पण ऑफिसला गेल्यानंतर काय कामं निघतील काय सांगू शकत नाही. त्यामुळे म्हटलं ऑफिसला नको, हवं तर सुट्टी मारू आज आणि निघू, कारण मग अजून लेट झाला असता मी ऑफिसला गेलो असतं तर. बघा इथूनच ट्रॅफिक स्टार्ट झालं. हो अरे इथूनच. चला, कोण मारतंय कुठे टर्न? थोडी हवा चेक केली पाहिजे, हवा कमी वाटते मला टायरमध्ये. डोंबिवली, मला वाटतं कळंबोलीपर्यंत हालत खराब होणार माझी ट्रॅफिकमुळे, आणि त्यात परत ऊन. हे असंच चालू राहणार कळंबोलीपर्यंत. आणि परत लोणावळ्याचं परत ते पण एक दुःख आहे.
त्यामुळे हालत खराब. शिवी फाट्याला पोचलो आणि खतरनाक वाला ट्रॅफिक, खतरनाक. आताच म्हटलं शिवी फाट्याच्या अगोदर ना वडापाव खाल्ला आणि म्हटलं आता निघूया. बघतोय पुढे येऊन तर बघा, वाव क्या बात है. शिवी फाटा क्रॉस केल्यानंतर MIDC पूर्ण खाली. आज सगळे सांगतायत लोणावळ्याला ट्रॅफिक भेटणार, पण माझं मन सांगतंय ट्रॅफिक नाही भेटणार. बघू आता, हेच खरं तर. पण मी प्रत्येक राईडला सांगतो माझ्या मित्रांना, साल्यानू बाहेर पडताना राईडला ट्रॅफिक आहे, हे आहे, अरे ट्रॅफिक भेटणार. अजिबात विचार करायचा नाही. इंडिया आहे, इंडियामध्ये कुठे पण गेलं तरी ट्रॅफिक हे तुम्हाला भेटणार आणि खड्डे पण भेटणार भाऊ. चला भाऊ. त्यामुळे राईडला निघाल्यानंतर तो विचार करायचा नाही बाई. नाहीतर मग मी तर बोलतो निघू नका. गप्प तुम्ही पाहिजे ना घरी बसा, झोपा. जे संडेला 11 वाजता उठतात ना तसे. काय गरज नाही. बाहेर पडल्यानंतर विचार नाही करायचा ट्रॅफिक हे आहे ते. आता माझा लपडा असा मोठा लोचा असा झाला आहे. आता हवा भरायला गेलेलो, तो हवावाला सांगतोय मागचा टायर पंक्चर आहे. आताच कसा पंक्चर झाला. एवढे दिवस 4-5 दिवस गाडी उभी होती, अजिबात काय ना झालं, हवा तशीच होती. काही पेट्रोल पंपावर बाबा सांभाळू ना, लय तुमचं लक्ष नसेल ना तर स्वतः काहीतरी टोचतील आणि सांगतील पंक्चर झाला म्हणून. लय त्यांना बघावं लागतं. मी सांगितलं राहू दे पंक्चर माझं तसं, मी बघतो पुढे. म्हटलं तू म्हटलं हवा भर, बाकीचं मी बघतो काय ते. मुंबई में क्या है ये थोड़ा सा इस पे ध्यान देना पड़ता है. इधर बॉम्बे में कोई बना के जाएगा ना, समझ में भी नहीं आएगा तुमको. बरोबर 2:03 झाली आणि कळंबोली सिग्नलच्या अगोदर आहे. एवढी लाईन लागली नाही बघा. मी म्हणत होतो म्हणजे मधून काढायची, पण काही चान्स नाही अजिबात. पूर्ण पॅक करून ठेवलं. लेफ्ट साईड पण पॅक, राईट पण पॅक. मध्ये पण जागा ठेवली नाही आहे. आता लेफ्टला टाकायची. ओके, हाय जागा, नशीब. हालत खराब करून ठेवली या हेवी गाड्यांनी. आणि इथे काम चालू आहे काहीतरी जोरदार. आज सॅटर्डे असल्यामुळे सगळ्या गाड्या निघाल्या बाहेर. कोण गावी चाललंय, कोण पिकनिकला चाललंय. आता मध्ये टाकायची तरी पण प्रॉब्लेम आहे. मध्ये तर भेटणार चान्सच नाही. इथून आपला काही चान्स भेटला तर बाबा कशी काढू गाडी मी. एवढी माझी मोठी हेवी गाडी. लागेल मला वाटतं, लागेल. लागली नाही लागली. नशीब काढली. अरे बाबा एवढी मेहनत घ्या. शी हालत खराब झाली माझी. डोंबोली ते कळंबोलीला येईपर्यंत. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आ आ आ आ आ. ये वा. चला, पहिला नंबर तर मी लावलाय असं वाटते, कारण अजून कोणाचा काय फोन तर आला नाही आहे. घरातून निघाल्यानंतर पहिला ब्रेक घेतला आम्ही चहासाठी. ॲक्च्युली पहिला अजून 2-3 ब्रेक झाले, कारण आपला जो विरारचा वाघ आहे तो अजून आता जस्ट कळंबोलीला पोचला आहे. तर म्हटलं गरमीमुळे आम्ही काय केलं, थोडं पुढे आलो आहे, टोल नाक्याच्या पुढे थांबलो आहे. म्हटलं थोडीशी चहा घेऊ, पण एवढी गरम होते तरी आपल्या मेंबर लोकांना चहा पाहिजे. म्हणजे ही मोठं घेण्यासारखी काही गोष्टी आहेत. तर आता आपले बायकर्स बाकीचे सगळे आले आहेत. फक्त एक विरारचा जो माणूस आहे, जो आपल्या यायचा हौशी कलाकार, आणि त्याच्या नाही तर तो जर मागे राहिला ना तर परत तो कन्फ्यूज होणार आणि परत त्याला शोधाशोध करीत 8 वाजतील. आता सध्या तर ट्रॅफिक आहे लोणावळ्याला असं आपले मेंबर सांगतायत. बघू, आता बाहेर निघालो तर तो ट्रॅफिकचा विचार नाही करायचा सध्या. बाकी आता सगळं रेडीमध्ये सगळे आलेले आहेत. आणि खास टेंटमध्ये झोपण्यासाठी, घरात झोपून वैतागलो आहे आम्ही, त्यामुळे खास आज टेंटमध्ये झोपायला. टेंटची मजा आहे. टेंट कॅम्पिंग हे जे कोणी आणलेलं आहे या इंडियामध्ये त्याला सलाम आहे, पण टेंटमध्ये झोपण्याची मजा वेगळी आहे. त्यामुळे आपले धनंजय भाऊ पण खूप उत्साहित झालेत की कधी एकदा त्यांना टेंटमध्ये झोपायला भेटतंय. त्यामुळे ते खूप आता रायडिंग गिअर, पॅन्ट पिन सगळं नवीन घालून आले आहेत. कैलास भाऊ पण आले आपले. त्यामुळे आपल्या बाईक आज आहेत इकडे बघा. असे आपले बाईक सगळे पार्क केले आहेत. आणि आधी पहिली आम्ही घेतो चहाचा ब्रेक घेतलाय मस्त. ताई चहा द्या ना, थोडी गरमागरम. गोड कमी असलेले चालेल. हा एक नंबर. बनवा. बाकी कसं काय मजे सगळं, तब्येत पाणी सर्दी सगळं. आज सर्दी तिकडे बाहेर काढायची. हा नाही भाई, पहिले अळणी बाबा, अळणी खास. ऍक्च्युली आम्ही खास त्याच्यासाठी चाललोय,
कारण आम्ही जिकडे चाललोय ना तिकडे फूड क्वालिटी जी आहे ती एक नंबर आहे. व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला समजेल कुठे चाललोय, पण मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेन की आम्ही जिकडे चाललोय ना, पावना लेक वगैरे हे सगळं आता कॉमन झालं आहे, सगळे लोक जातात. पण आम्ही जिकडे चाललोय तुम्ही एकदा नक्की जा. म्हणजे फॅमिली घेऊन नका जाऊ, तुमचे मित्रमंडळी आपल्यासारखे असतील ना तर तिकडे नक्की जावा. खूप धमाल आहे आणि आम्ही तर आज मजा करणार आहोत. वयस्कर माणूस पण आज आमच्यावर आलेला आहे, त्याला पण खूप धमाल करायची आहे. नाही वयस्कर सॉरी, आमच्या वयाचाच एक माणूस आहे, तरुण तडफदार आहे खूप. हे सगळे मेंबर नवीन आहेत, कारण आम्ही जेव्हा पहिले गेलेलो होते हे कोण नव्हते, पण यांना आज घेऊन जाणार दाखवणार. बघा टेंट कॅम्पिंग असं असतं. फक्त आम्हाला एवढंच आहे, ट्रॅफिक भेटलं नाही पाहिजे, कारण ट्रॅफिक भेटलं ना तर आम्हाला परत लेट होईल पोचायला. कारण आम्हाला सनसेटला तिथे पोचायचं आहे. भाऊ मस्त की असं बसायचं, पुढच्या वेळ टाकून थोडी 4-5 सनसेट झाला की फ्रेश व्हायचं आणि मग आपलं चालू मग प्रोग्राम. 11 वाजता 12 वाजता निघालेला माणूस विरारचा हा बघा आता पोचला. हा बघा मेल्या, एकदम मेल्यासारखा झालाय. त्याला विचारायचं नक्की विरारून आलास की गुजरातवरून आलास. हे बाबा टाळ्या होऊन जाऊ दे भाई. विरारवरून यायचं खायचं काम नाहीये. आणि तो पण 11 वाजता 11-12 वाजता निघाला माणूस, आता पोहतोय 4 वाजता. नाही पण काय एवढं, मग त्याची राईड अर्धी झालेलीच आहे, अर्धी पुरीच झाली आहे आणि पूर्ण जाम झालाय तो. आता भाई आपला सगळा राग रात्री काढणार आहे जो पण आहे तो. एक काम कर, पाणी घे, चहा बी, पटकन निघूया आपण, कारण लेट झालाय ऑलरेडी, नाही तर आपण पोचलो असतो एवढ्यात. हे चला आता थांबूया नको कुठे, डायरेक्ट कामशेत तिथे थांबूया. हां कुठला? हां चला पटापट माझ्या मागोमाग राहा. आई ग मित्रांनो, फायनली आम्ही निघालोय. कारण राज आपला ना विरारला राहतो आणि विरारला राहिल्यामुळे काय होतं, त्याला खूप लेट झाला, ट्रॅफिक जाम, रस्ते खराब आणि वैतागला. बोलतो तर बोलला ठीक आहे, एक काम कर, बाईक माझ्याकडे दे तुझी आणि माझी बाईक तू आज चालव. आज फर्स्ट टाइम हिमालय चालवतोय भाई, एक जबरदस्त खतरनाक. हिमालयाची वेगळीच मजा आहे. बाईक कोणती पण असू दे, बाईक चालवायला आली पाहिजे भाऊ. बाईक मॅटर नाही करत, चालवायची कशी ही टेक्निक पाहिजे. फक्त एकदा आपल्याला अंदाज आला बाईकचा ना का भाई सुसाट. चलो भाई, ए मध्ये मध्ये राहू नका. ए मध्ये हा कोण आहे पल्सरवाला, मध्ये करतोय. ओ भाई बाजू में हट. हाँ भाई मजा आया. अरे वो राज दिख रहा है ना, राज. हाँ भाई उसका क्या है, अभी वो फर्स्ट टाइम लिया ना KTM, नहीं तो लपड़ा नहीं होना चाहिए भाई. मजा आहे रे, पण हे हिमालय मजा आहे, खूप मजा येते भाई. फर्स्ट टाइम चला है लेकिन मजा आहे सच में. म्हणजे प्रत्येक गाडीची वेगवेगळी मजा आहे चालवण्याची. ओ KTM गया रे, मेरा KTM गया. अरे इंटरसेप्टर आवाज येत नाहीये. अरे KTM में हाथ में आहे तो भागने लगा रे भाई. वाटते बघ ना आपली KTM, काय पुढून वाटते बघ कशी. लाल करो भाई, अपने बाइक की लाल करो. ओहो इंटरसेप्टर भाई, ये गाड़ी की तो मजा ही अलग आहे. काही बोला, आज मजा आली खूप दिवसानंतर नाही, मला वाटतं 1 हफ्त्यानंतर बाहेर पडलो आम्ही. आणि ह्या वर्षाची आपली शेवटची राईड आणि शेवटचं एक नाईट स्टे बोलो मित्रांसोबत. खूप मजा आली जरा. ॲक्च्युली आज आपले अजून 4-5 मित्र असले असते अजून मजा आली असती, पण ठीक आहे, काय हरकत नाही. पण आता मगाशी जबरदस्त ऊन होतं, थांबलेलो तिकडे. आता थोडीशी हवा आली, थंड जरा. पण यावर्षी काही बोला, थंडी जी होती ना, हा मजा आली, जबरदस्त थंडी होती. म्हणून आम्ही आज हा प्लॅन केला, कारण आम्ही जिकडे चाललो तिकडे थंडी जबरदस्त आहे.
आणि आजकाल भरपूर आपले बायकर्स टेंट कॅम्पिंगला चाललेत, त्यामुळे आपले मित्र पण बोलले की आम्हाला पण करायचं आहे टेंट कॅम्पिंग, कारण हे सगळे फर्स्ट टाईम आहे टेंट कॅम्पिंगला, त्यामुळे जरा थोडी अजून मजा येणार. हा भाई धनंजय भाई हा भाऊ एक फुल हौशी माणूस आहे. कधी पण सांगा, जर प्रॉब्लेम असेल तरच तो बोलतो प्रॉब्लेम आहे, नाही तर बाहेर पडणारच पडणार. आज आपल्या गाड्या पण छान आहेत, डॉमिनर, पल्सर, हिमालय 2 आहेत, इंटरसेप्टर आहे, क्या बात आहे. आता आपल्याला लोणावळ्याला जर ट्रॅफिक भेटलं तर थोडासा लेट होईल, आणि जर नाही भेटलं तर काय प्रॉब्लेम नाही आहे. नाही भेटलं तर ठीक आहे, मस्त आपलं काम होईल, काम 25, कारण आपल्याला अजून पोचायला 2 तास पाहिजे. चलो भाई, ट्रैफिक की शुरुआत हो गई है, तैयार रहो. खोपोलीला भाई लेफ्ट साईडला ठेवून हॉर्न द्या, करकरून आणि झपाझप काढा गाड्या, नाही तर निघणार नाही आपण. आता पुढे एकदम मोकळा रस्ता आहे, तुम्हाला फक्त 2 किलोमीटर त्रास आहे. मग मी तुम्हाला पुढे जाऊन मी मस्त की हे देतो, गाजरचा हलवा. नको राईटला नको, या लेफ्ट साईडला जा, या खाली या लवकर. खाली आहे रोड पूर्ण खाली हो. एवढं ते मार्केटमध्ये फक्त ते होतं जाम. एक मिनिट दादा, साईड द्या प्लीज, साईड. चलो दादा प्लीज साईड द्या, प्लीज साईड, इकडे साईड प्लीज. ओके, या खाली भेटलं, या. अजिबात ट्रॅफिक नाही हो. कोण सांगितलं तुम्हाला ट्रॅफिक आहे? कोण आहे तो? अनिल सांगतोय ट्रॅफिक आहे, लाल दिसतंय. बोरघाट खूप दिवसानंतर, आणि बरोबर वाजलेले 4:52 झाली. पण अजून जेवढं थंड क्लायमेट पाहिजे तेवढं स्टार्ट नाही झालं अजून, नाही तर आता थोडंसं मजा आली असती जरा घाट चढताना. आज थंड पाणी अजिबात पिलं नाही पाहिजे, कारण सर्दी भाई आता थोडी कमी झाली आहे, नाही तर हालत खराब केलेली माझी 2 हप्ते सर्दीने. आपले फंटर चालतायत आरामात. चला, काय झालं? काहीतरी लफडं झालं काय अनॅक येतो की काय गाडी माझी? नशीब चांगलं आहे अजून ट्रॅफिक इथे ह्या म्हणजे घाटात भेटलं नाही आहे, नाही तर इथे ट्रॅफिक असतं जाम. शिंगरोबा पावला आम्हाला. शिंगरोबा येतो रे बाबा, जरा जाऊन थोडंसं यांच्या पुढे जाऊया. हेवी गाड्या असतात त्यांच्या मागे अजिबात नाही राहायचं घाटामध्ये. पालखी चालली आहे कोणती तरी, हा बघा ह्याच्या. अरे बाबा हा जो गेला तो ज्याला भीती वाटते ह्याच्या मागे उभं राहायचं, म्हणजे मागे राहायचं म्हणजे. हा लय मोठा आहे, आणि त्याच्या मागून जे 4 व्हीलर ते पण टरकले, माझी पण टरकवली मागे. म्हणजे काय, दूध असेल तर ठीक आहे, आंघोळ तरी होईल दुधाची. रामकृष्ण हरी. आलो हम भी आलो. आपले 2 फंटर राहिले. हा बघा, हा निळा. हा पोलिससाठी थांबले बाबा. नाही यांना माहित नाही, नवीन आहेत, नवीन टुरिस्ट हा प्रॉब्लेम होतो भाऊ. मित्रांनो, फायनली आम्ही लोणावळ्यामध्ये पोचलो बरोबर 5:15 आणि नशीब आमचं खूप चांगलं होतं, आजचा दिवस चांगला होता. आम्हाला ट्रॅफिक अजिबात नाही भेटलं. आता मला वाटतं मार्केटमध्ये भेटेल, पण मला वाटतं नाही भेटणार. आता अजूनपर्यंत तर काय भेटलं नाही, म्हणजे ओके मस्त आहे. रोड खाली आहे, छान आहे. आणि आताच आम्हाला फोन आलेला टेंट कॅम्पिंगचा, भाऊ कुठे आहात, ट्रॅफिक नाही ना भेटलं. म्हटलं नाही भाऊ, ट्रॅफिक भेटलं नाही, आम्ही 1 तासात पोचतोय. म्हटलं फक्त आम्ही लोणावळा क्रॉस करतो, मग माझ्या मित्रांना कसं सुसाट घेऊन येतो बघा. म्हटलं ते वाट बघतायत. म्हटलं थांबा जरा, एवढ्यात काही गरम करू नका, सगळं आल्यानंतर गरमागरम भजी आणि चहा द्या पहिली. पण जेवढं थंड पाहिजे होतं क्लायमेट तेवढं अजून इथे नाही आहे लोणावळ्यात, काय माहीत नाही. पण होईल क्लायमेट, होईल थंड होईल. अजून टाईम आहे ना, 5 वाजता आहेत. नको राहू दे थांब. सिग्नल आहे ना, सिग्नल.
अनत हाय 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 आला आला राज आलाय. हा डॉमिनरवाले गेले वाटतात. रायडर अजित. आम्ही एकदा इकडे ना थांबलेलो नाश्ता करायला. इकडे ह्या हॉटेलमध्ये मार्बल बिल एकदम चकाचक आहे. आणि फक्त आम्ही मला वाटतं काहीतरी लाईटच खालो. आणि ह्याने बिल जे दिलं ना बिल भाई 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 सगळं मार्बलचं घेतलं पैसा आमच्याकडनं. म्हणून ते हां. अरे बापरे बहुत ट्रॅफिक आहे रे भाई. पुढे काहीतरी डीजे आहे आणि त्यामुळे जबरदस्त इथे ट्रॅफिक झालेला आहे. आम्हाला वाटलं कठीण परिस्थितियों से हम लोग बाहर निकलेंगे लेकिन लोनावला के बाद भी बहुत ट्रॅफिक है. मला वाटतं आता हे टोल नाक्यापर्यंत फुल जाम असेल. हालत खराब. आपला टेंट कॅम्पिंगवाला वाट बघतो या 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 म्हणून. त्याला काय सांगू बाबा काय परिस्थिती झाली आमची इकडे. हालत खराब करून टाकली आहे इकडे ट्रॅफिकची. आता कसं आहे ट्रॅफिक चुकवायला जाणार कुठे. कुठून कुठे जरी गेला तरी ट्रॅफिक भेटणारच आहे. आता राईटला फुल जाम करून टाकलंय. चान्सच नाही तिकडे घालायला. थांबा हा जरा इथे काय आहे पालखी. अच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला फायनली आम्ही लोणावळा क्रॉस करून पुढे आलो आहे. आणि आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे वरती गावात. आणि तो गाव कुठला आहे तो मी नंतर सांगतो. आता सध्या मी इकडे थांबलो जरा काहीतरी थम्सअप बॉटल पाणी बॉटल. कारण वरती आता तिकडे जे आम्ही जाणार ना तिकडे परत काय भेटत नाही. म्हटलं इथेच काय जे पण तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या सगळं. मग डायरेक्ट आपण पोचू. आता वाजले मला वाटतं 6 वाजले असतील. किती वाजले 5:44 झाले. अजून 24 किलोमीटर इथून बाकी आहे. 24 किलोमीटर. जर झपाझप गेलो तर आपण पोचू शकतो आता. पण बघू आता रस्त्याची कंडिशन कशी आहे माहीत नाही. थोडंसं सिटीमधून आम्ही आतमध्ये आल्यानंतर आत्ता जरा बरं वाटलं. कारण थंड हवा आणि हीच हवा आम्हाला पाहिजे होती आणि हेच क्लायमेट पाहिजे होतं. ह्या वातावरणासाठी आम्ही थोडंसं मुंबई सोडून आम्ही थोडं एन्जॉय करायला आलो आहे. कारण सगळेच वैतागलेत. जॉब ऑफिस म्हणजे सगळं बॉसचं किटकिट हे सगळं ऐकून वैतागलेली माणसं आज माझ्यावर आलेली आहेत. आणि फक्त टेंटमध्ये झोपायला. आणि ही मजा वेगळीच आहे. थोडंसं ॲडव्हेंचर काहीतरी वेगळं. ॲक्च्युली आपण मी तर म्हणतो आपण स्वतः ना टेंट घेऊन असं डोंगरात कुठेतरी गेलं पाहिजे झोपायला. आणि असं वाघ बिग आला पाहिजे मध्यरात्री आणि असं टेंटच्या बाजूला येऊन झोपला पाहिजे येऊन. परत कधी टेंट कॅम्पिंगचं नाव नाही काढणार. ए गाईज कसं वाटलं वातावरण कसं वाटलं हा. क्या बात आहे. वा 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 मस्त. आता थंड हवा अशी बसायला लागली. हवी तशी. सो मित्रांनो मी आता तुम्हाला सांगून टाकतो आता पटापट. आम्ही चाललो आहे टेंट कॅम्पिंगला हडशी डॅमला. हडशी डॅम आहे तिकडे. हे कामशेतला येतं आणि मला वाटतं पुण्यापासून थोडं जवळ आहे. पावना लेक करूनच जातो आपण. पण हडशी डॅम हे अशी प्रॉपर्टी आहे त्यांची स्वतःची आहे मालकी हक्काची. आणि छोटीशी प्रॉपर्टी आहे. ते चालूच असतं त्यांचं 12ही महिने. पण थंडीमध्ये लोक जास्त जातात. पण हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. कारण हे लोक म्हणजे ही जी फॅमिली आहे ना ती फॅमिली तिथेच राहते आणि त्यांचं तिथेच एक प्रॉपर्टी आहे. घर सगळं तिथेच आहे आणि ते स्वतः जेवण बनवून देतात. आणि त्यांचे हे फिक्स मेंबर आहेत. फिक्स ग्रुप असतात जे दरवर्षी जातात. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही लोकेशन. मोस्टली ना बायकर्स लोक जास्त जातात किंवा ग्रुपवाले. हे लोक फॅमिली कमी असते इकडे. कारण थोडंसं कसं एकदम डोंगरात आहे हा जो गाव आहे तो त्यांचं घर आहे ते. त्यामुळे फॅमिली सहसा येत नाही इकडे. पण जेवणाची त्यांची जी पद्धत आहे जेवण बनवायची पद्धत ती सुपर्ब आहे. म्हणजे मला लय आवडतं जेवण. कारण असं जेवण मी कुठेच खाल्लं नाही. म्हणजे तिची मसाल्याचे प्रकार आहेत त्यांचे जेवणाची बनवण्याची जी पद्धत आहे ती जबरदस्त. आणि त्यांच्याकडे नॉनव्हेजपेक्षा मला व्हेज जेवण खूप आवडतं म्हणून ॲक्च्युली मी खास जेवायला खास आलो मी इकडे आज. आणि थोडंसं मित्रांसोबत थोडीशी मजा जरा. आपल्या 2025मधली ही शेवटची एक राईड होईल. नाईट स्टे होईल आणि थोडंसं मजा आणि एन्जॉय. आपलं समोर एक मस्त छान मंदिर दर्शन झालं. केदारनाथ. हर हर महादेव. केदारनाथ मंदिर. आले ना सगळे. चला या. हा राज दिसला नाही राज. ओके ठीक आहे चालेल. ठीक आहे झालं. आता 14 किलोमीटर आहे अजून. आता रोड छान आहे इथून भाऊ.
हे आता सगळं चालू झालं इकडे, टेंट कॅम्पिंग वगैरे आता दिसेल तुम्हाला. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकठावरी ठेवनिया. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. हिमालय मी पहिल्यांदा चालवली, पण पिकअप आहे ना, पिकअप एक नंबर, एक नंबर. फक्त मायलेज किती देतं आणि मेंटेनन्सला किती थकवतं त्याच्यावर सगळं आहे. नाही तो पूल छोटा आहे ना, ते पूल, हां, त्यामुळे सगळे बाईक आता आहे बघ. ह्याला काही गरज आहे आता जायची. आता परत तो मागे येणार बघायची, ह्याला परत हे ते घ्यायचंच नाही. अरे मागे ना भाऊ, तो परत अटकणार. तो मी जगा सांगते राजला नको जाऊ पुढे म्हणून. चला, टाइम वेस्ट झाला आमचा, टाइम वेस्ट. आता तो कारवाला काय करतोय? या 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 चला, या 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 चला, या लवकर. अरे भाई अभी देखो क्लाइमेट खतरनाक वाला, वा 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 वा, पैसा वसूल. जरा सांभाळून. वळण पण खतरनाक आहे आणि चढण पण खतरनाक आहे. ए भाई साहब, ह्यानी कशी गाडी लावली आहे पार्किंगला बघ. पार्किंगला कशा गाड्या लावल्या त्यांनी. हे टेंट बघ कन्या, टेंट तिकडे वरती पण टेंट आहेत. हो हा बघा, हे वालं वळण आहे सगळ्यात खतरनाक वळण. काय ओ क्या बात है, क्या दिख रहा है यार. ये क्या है, ये हॉटेल है की क्या है ये? सुपर. रात्री काय वाटत असेल हा व्ह्यू. सुपर. सकाळी सकाळी असं धुक्यामध्ये खतरनाक लाइटिंग, खतरनाक केले लाइटिंग. रेस्टॉरंट आहे, रेस्टॉरंट. ओ चढण. डीजे मागे राहिला आहे पण थंडी नाही वाजत भाऊ. थंडी नाही आहे आज. काय शी मजा नाही माझे ना, थंडी नसली तर. थंडी पाहिजे होती, थंडी. चला फायनली आम्ही पोचलो. आत्ता बरोबर 1 किलोमीटरवर आपलं लोकेशन येणार आहे. मस्तपैकी फ्रेश व्हायचं. पहिल्यांदा आधी गरमागरम भजी चहा खायची आणि त्यानंतरचा पुढचा प्रोग्राम धमाल, गाण्याच्या भेंड्या आणि शेकोटी ना, शेकोटी पेटवायची ना. शेकोटी, शेकोटी मला इंग्लिशमध्ये काय बोलतात? बॉन फायर. हाँ अभी अभी बराबर लेफ्ट साइड ले लो. स्वप्न सरोवर, हा स्वप्न सरोवर लक्षात ठेवा, नाही तर कुठेतरी भलतीकडेच जाल परत. अरे हमारा लाइट नहीं लगाया उसने. नाही एवढी थंडी नाही अजून रे. हा भाऊ गायला म्हणजे थोडा थांब, आता 8-9 वाजून गेले ना. हे पुढे थोडा कन्फ्यूज आहे. स्वप्न सरोवर बोर्ड बघा, सरोवर. लावा 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 इकडे. चला फायनली पोचलो बाबा एकदा हडशी डॅमच्या इथे. आहे ग. हां हां 93 आहे बरोबर आपल्याला. तरी आपण इकडे असं हे आलो झाडत पटापट म्हणून पोचलो. दत्ता भाऊ, सुनील भाऊ काय शूटिंगला कुठे, पिक्चरच्या कुठल्या? मंजुळे साहेब. हां तेव्हा आज सगळेच गेले. काय रोल म्हणजे काय मोठा भेटला की छोटा आहे? नाही रोलचं नाही, केटरिंग आपली. अच्छा केटरिंगसाठी. एकदा नागराज भाऊंना सांगितलं पाहिजे तर आम्हाला, आमच्या सुनील भाऊंना पण घ्या जरा. हां मामा पण गेलाय काय? अच्छा आज कोण नाही, आम्हीच आहोत. अरे वा एक नंबर. होतं 8 लोकांचं.
त्याच्यामुळे म्हटलं आता हे काय आहे गरमागरम काय आपण पहिल्या आणि चहा देतो. एक नंबर. चला पहिला आम्ही सगळं काढून हे करतो. टेंट आमच्या कुठले आहेत? हे कुठे पाहिजे तुम्हाला? 1 2 3 4 सगळे टेंट आपले. हे ना हे बस इथेच ना? हां हेच द्या आम्हाला, हेच द्या. एक रोड टाकले बघा. 1 2 3 4 हे चारी टेंट. ओके. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आपल्या लोकेशनच्या इथे, जिकडे आम्ही टेंटमध्ये झोपण्यासाठी येत होतो. खास आज आपले सुनील भाऊ नाहीत, पण सुनील भाऊंचे भाऊ आहेत, त्यामुळे आम्हाला टेन्शन नसतं काय. आणि इथे आल्यानंतर कसं इथे एक चांगला आहे, टाईम नाही आहे. तुम्हाला जेवण 10 वाजता भेटणार, 9 ते 9. त्यामुळे इथे आम्ही न विसरता इथे येतो. बाकी टेंट कॅम्पिंग भरपूर आहेत, पण इथले टेंट कॅम्पिंगचा विषय जरा वेगळा आहे, तो तुम्हाला समजेल आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज सुनील भाऊ नाही, सुनील भाऊंना आम्ही मिस करतोय आणि प्लस मामाला पण आम्ही मिस करतोय. तरी पण आपले सुनील भाऊंचे भाऊ आहे, त्यामुळे टेन्शन नाही, आपल्याला सगळी सोय चांगली होणार आहे. आम्ही ॲक्च्युली सगळे जेवणासाठी आलेले आहेत, त्यामुळे जेवणाची जी क्वालिटी आहे ती तीच पाहिजे आम्हाला. तर आता आम्ही पहिले फ्रेश होऊन घेतो. गाड्या आम्ही सगळ्यांनी इथे लावल्यात आणि आमचे टेंट आहे तिकडे खाली, आणि त्याच्याबरोबर समोर डॅम आहे. आपली सगळी मंडळी खुश झालीच आहेत ऑलमोस्ट. आता ह्याच्या पुढे नंतर होतीलच. आणि भाऊ आतापासूनच डान्स करायला लागला आहे, त्यामुळे नंतर काय माहीत नाही काय करेल. त्याच्यानंतर ते बॉन्ड फायर वगैरे सगळं होणार, आज धमाल येणार आहे. पहिला फ्रेश होतो सगळे, आणि सगळा हा पोशाख जो रायडिंगचा घेर आहे तो सगळा काढून. नाही ना व्हेजवाला आहे, गरम गरम आहे तोपर्यंत घेऊया ना. हे बघ पूर्ण संपली पाहिजे ना भाऊ. मग काय झालं भाई आज धमाल येणार आहे. आज सगळ्यांचे चेहरे समजणार काय आहेत ते पडद्या मागचे. हा आला 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 भाई. विरारच्या वाघाला पहिला भजी द्या. गरम गरम भजी. हा नाही ना धुकं, ती थंडी आहे ना. हा हा भाऊ घ्या भजी घ्या, एक नंबर आहे, गरम गरम. गरम भजी आणि मिरची नाही ना मस्त आहे, मस्तच असणार ना बाबा. आणि थंडीमध्ये जरा एक लय फोटो काढा रे. जास्त दिले ते त्यांनी, लय दिले पाहिजे ना ते. मेन म्हणजे भाई मिरची पाहिजे. ही मजा आहे इथे यायची, कारण सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आला ना गरम गरम भजी भेटते. आम्ही थोडंसं लेट झालोय, कारण थोडंसं लवकर आलो असतो तर ह्याचा बरोबर फायदा होता. 5-5:30ला भजी भेटली ना गरम की मजा येते, की अळणी पण खायला प्यायला जरा मजा येणार. सॉस आहे सॉस. अळणी बघा आपल्याकडे नाहीये कोकणात नाही इकडे या साईडला. साईडला दादाच बोल मला. फायनली मित्रांनो याच्यानंतर आलंय सुकं चिकन, जे आम्हाला पाहिजे होतं ते. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मेन आयटम आहे अळणी. हा जो प्रकार आहे ना हा आपल्या कोकणात भेटत नाही, त्यामुळे हे प्यायला जी मजा येते भाऊ, आणि खास करून ही अळणी आपल्या कैलास भाऊंसाठी. आपण कैलास भाऊ मला वाटतं ट्राय केलं, त्यांच्या मला वाटतं भेटते कोल्हापूर साईडला, आपल्या कोकणात भेटत नाही. नाही आपल्या कोकणात भेटत नाही, त्यामुळे हा जो प्रकार आहे ना एक मला लय आवडतो. सूप म्हणजे सूप आहे तसाच प्रकार आहे सूप. हा कोल्हापूर पुण्या साईडला हे प्रकार जास्त आहे. हा पुण्या साईडला पण जास्त आहे, कारण पुण्याला पण हे असं भेटतं. येस येस भेटतं बोलण्यापेक्षा घराकडे बनवतात. आणि आता बऱ्यापैकी ना क्लायमेट झालेलं आहे जबरदस्त. सगळ्यांनी स्वेटर घातलेले आहेत, हुडी घातलेल्या आहेत. फक्त ह्या आपल्या अजून थंडी वाजत नाहीये. आम्हाला थंडी नाही. टोपी घातली आहे जत्रेची. अजित भाऊ पहिल्यांदाच ना टेंट मध्ये? नाही कधी याच्या अगोदर आम्ही इकडे गेलेलो, ते काजवा महोत्सव असतो ना आपल्या इथेच. हा समज गया भंडारदारा काजवा इकडेच आपल्या इकडे समजला. पण मित्रांनो मी तर बोलतो ना, हे जे लोकेशन आहे जबरदस्त लोकेशन. आता हे बघा इथे खाली इथे डॅम आहे, इथे पूर्ण ह्या सगळीकडे ना टेंट असतात. पण आज लकीली आमचं एवढं नशीब चांगलं आहे की फक्त आम्ही 5 जण आहोत, बाकी कोणी नाहीये, कुठलाच ग्रुप नाहीये. त्याच्यामुळे सगळं आज आमच्या ताब्यात दिलेलं आहे. त्यामुळे अळणी कशी अळणी भारी, त्यामुळे आज खूप धमाल येणार. आता ह्याच्यानंतर आम्ही जेवणार नाही, पण हे चिकनचं वगैरे झालं ना की आम्ही नाचणार आहोत. पहिले नाचणार भाऊ, नाचायचंय त्याच्यानंतर जेवायचंय. त्याच्यानंतर जेवायचं.